नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या अग्निपंख स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण काही इतिहासाचे 20 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. वही आणि पेन घेऊन बसा. या 20 पैकी तुम्हाला किती प्रश्न येतात नोट करा. 20 पैकी 10 जरी प्रश्न सोडवलात तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून आहात असं आपण गृहीत धरूया. जर प्रश्नाची उत्तर येत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी काय करत असतो, घेऊन येत असतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला आजचा पहिला प्रश्न आहे, छपाई यंत्राचा शोध कधी लागला? छपाई यंत्राचा शोध कधी लागला? पर्याय क्रमांक 1 1450, पर्याय क्रमांक 2 1660, पर्याय क्रमांक 3 1365 आणि पर्याय क्रमांक 4 1250. तुमच्याकडे आहेत 3 सेकंद. तर आजचं उत्तर आहे, छपाई यंत्र शोध 1450 मध्ये काय केलेला आहे? लागलेला आहे. त्यानंतरचा आजचा दुसरा प्रश्न आहे, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? ऑप्शन नंबर 1 थॉमस जेफरसन, ऑप्शन नंबर 2 जॉर्ज बुश, ऑप्शन नंबर 3 बिल क्लिंटन आणि ऑप्शन नंबर 4 जॉर्ज वॉशिंग्टन. तर आजचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर जॉर्ज वॉशिंग्टन, ऑप्शन नंबर 4 हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, भारतात सर्वप्रथम कोणी सत्ता स्थापन केली? भारतात सर्वप्रथम कोणी सत्ता स्थापन केली? ऑप्शन नंबर 1 इंग्रज, ऑप्शन नंबर 2 फ्रेंच, ऑप्शन नंबर 3 पोर्तुगीज आणि ऑप्शन नंबर 4 डच. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पोर्तुगीज, कारण पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम काय केली होती? सत्ता स्थापन केली होती. चला प्रश्न क्रमांक 4 वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. आणि प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या युद्धात टिपू सुलतान धारातीर्थी पडला होता? कोणत्या युद्धामध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडला? ऑप्शन नंबर 1 श्रीरंगपट्टणच्या, ऑप्शन नंबर 2 भास्करच्या आणि ऑप्शन नंबर 3 म्हैसूरच्या आणि ऑप्शन नंबर 4 प्लासीच्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीरंगपट्टणच्या, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 5 रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कधी अस्तित्वात आला? रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कधी अस्तित्वात आला? ऑप्शन नंबर 1 1773, ऑप्शन 2 1757, ऑप्शन नंबर 3 1813 आणि ऑप्शन नंबर 4 1833. तर रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा 1773 मध्ये काय झाला होता? अस्तित्वात आला होता. त्यानंतर आजचा 6वा क्वेश्चन आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? ऑप्शन नंबर 1 1860, ऑप्शन नंबर 2 1857, ऑप्शन नंबर 3 1853 आणि ऑप्शन नंबर 4 1847. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, भारतात रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1853 मध्ये. आजचा 7वा प्रश्न आहे, 1853 मध्ये कोणी मुंबईत पहिली गिरणी सुरू केली? 1853 मध्ये कोणी मुंबईत पहिली गिरणी सुरू केली? एक ऑप्शन आहे जमशेदजी टाटा, ऑप्शन नंबर 2 आदित्य बिर्ला, ऑप्शन नंबर 3 नाना भोये आणि ऑप्शन नंबर 4 HM टिनी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाना भोये यांनी काय केली होती? 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली गिरणी काय केली होती? सुरू केली होती. यानंतरचा प्रश्न आहे 8वा प्रश्न आहे,
1857च्या उठावाची पहिली गोळी कोणी झाडली होती? 1857च्या उठावाची पहिली गोळी कोणी झाडली होती? ऑप्शन नंबर 1 आहे मंगल पांडे, ऑप्शन नंबर 2 आहे तात्या टोपे, ऑप्शन नंबर 3 आहे नानासाहेब पेशवे आणि ऑप्शन नंबर 4 आहे राणी लक्ष्मीबाई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1857च्या उठावाची पहिली गोळी मंगल पांडे यांनी झाडली होती. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली? ऑप्शन नंबर 1 होता 1848, ऑप्शन नंबर 2 1818, ऑप्शन नंबर 3 1832 आणि ऑप्शन नंबर 4 1882. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1848, ऑप्शन नंबर 1. 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काय होती काढली होती. यानंतरचा 10वा क्वेश्चन आहे पहिली महिला शिक्षिका कोण? पहिली महिला शिक्षिका कोण? ऑप्शन नंबर 1 पंडिता रमाबाई, ऑप्शन नंबर 2 एनी बेझंट, ऑप्शन नंबर 3 ताराबाई शिंदे आणि ऑप्शन नंबर 4 सावित्रीबाई फुले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले या पहिली महिला शिक्षिका होत्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 आहे महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ऑप्शन नंबर 1 परमहंस सभा, ऑप्शन नंबर 2 प्रार्थना सभा, ऑप्शन नंबर 3 आर्य समाज आणि ऑप्शन नंबर 4 सत्यशोधक समाज. या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यशोधक समाज. त्यानंतरचा 12वा प्रश्न आहे ईश्वर एकच आहे ही शिकवण कोणत्या समाजाची होती? ईश्वर एकच आहे ही शिकवण कोणत्या समाजाची होती? ऑप्शन नंबर 1 सत्यशोधक समाज, ऑप्शन नंबर 2 आर्य समाज, ऑप्शन नंबर 3 परमहंस सभा आणि ऑप्शन नंबर 4 ब्राह्मो समाज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाने काय ईश्वर एकच आहे अशी शिकवण दिलेली होती. त्यानंतरचा 13वा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन नंबर 1 केसरी व मराठा, ऑप्शन नंबर 2 दर्पण प्रभाकर, ऑप्शन नंबर 3 हिंदू पेट्रिएट अँड अमृत बाजार, ऑप्शन नंबर 4 तरुण भारत व केसरी. तर लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र काय केलं सुरू केलं होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय असेल उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा आन्सर. तर 14वा क्वेश्चन आहे खेडा सत्याग्रह कशाच्या विरोधात होता? खेडा सत्याग्रह कशाच्या विरोधात खेडा सत्याग्रह कधी झाला? खेडा सत्याग्रह कधी झाला? तर ऑप्शन नंबर 1 1918, ऑप्शन नंबर 2 1917, ऑप्शन नंबर 3 1920 आणि ऑप्शन नंबर 4 1915. तर खेडा सत्याग्रह हा 1918 साली झाला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15 काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? ऑप्शन नंबर 1 सायमन कमिशन, ऑप्शन नंबर 2 1935 चा कायदा आणि ऑप्शन नंबर 3 रौलट कायदा आणि ऑप्शन नंबर 4 मोर्ले मिंटो कायदा. तर काळा कायदा म्हणून
रौलट कायदा काय केला तो ओळखला जातो? तर ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे 16वा. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन नंबर 1 विठूबेन पेटीट, ऑप्शन नंबर 2 खान अब्दुल गफ्फार खान, ऑप्शन नंबर 3 कुर्बान हुसेन, ऑप्शन नंबर 4 सरोजिनी नायडू. तर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखलं जातं, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर आहे ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक 17. पुणे करार केव्हा झाला? पुणे करार केव्हा झाला? ऑप्शन नंबर 1 1930, ऑप्शन नंबर 2 1932, ऑप्शन नंबर 3 1931 आणि ऑप्शन नंबर 4 1947. तर पुणे करार हा 1932 ला झाला होता, म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे 18. कमिशनर रॅडचा वध कोणी केला? कमिशनर रॅडचा वध कोणी केला? 1 ऑप्शन नंबर 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन नंबर 2 चाफेकर बंधू, ऑप्शन नंबर 3 वासुदेव बळवंत फडके, ऑप्शन नंबर 4 अरविंद घोष. तर कमिशनर रॅडचा वध चाफेकर बंधूंनी केला होता. कोण केला होता? चाफेकर बंधू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? 1 गदर, 2 फॉरवर्ड ब्लॉक, 3 इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि 4 मुस्लिम लीग. तर सुभाषचंद्र बोस यांनी जो पक्ष स्थापन केला होता तो आहे फॉरवर्ड ब्लॉक. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि 20वा प्रश्न तुमच्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन नंबर 1 महात्मा गांधी, ऑप्शन नंबर 2 बॅरिस्टर जिन्ना, ऑप्शन नंबर 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर 4 सरदार वल्लभभाई पटेल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? खाली कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.